मात्र इथे पाहायला गेलं तर वीर मराठा सोलापूर टीम वरचढ ठरलेली आहे। यावेळेस पहिला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे उभा करून ठेवला आहे काऊकरच्या जवळ। इथे फैजल पटेल आणि ऑन स्क्रीन सुद्धा आपण पाहू शकता तिथे अत्यंत सुरेख चेंडू तुमच्या बाहेरच्या चेंडूला तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला। क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या जवळ, कारण समोरच्या दिशेने जरा चेंडू खेळला असता तर नक्कीच धावा आल्या असत्या। हो, यावेळेस का प्रतिम चेंडू आहे, इथे कौतुक करावं लागणार आहे फैजल पटेलचं। मनोज माने संघाचा संघनायक आपण पाहतो तिथे मिळवता हुआ आहे, अत्यंत सुरेख फटकेबाजी आपण पाहिली। ओ, यावेळेस फुलटॉस चेंडू होता, ते चेंडू जर पाहायला गेलं तर तिथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळते एक धाव। धावफलकावरती धावा असणार आहेत त्या 10 धावा, समीकरण बदललं जाते 21 चेंडू बाकी असताना 61 धावा इथे धावफलकावरती असणार आहेत। या धावा बनवणं खूप महत्वाचं आहे। स्ट्राईकला प्रथमच आपण पाहतो नवाज शेख, नवाजला आपण पाहतो स्ट्राईक वरती। यावेळेस नवाजच्या बॅट मधून इथे पाहतो उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक धावती बॉल, नवाज शेखचा खेळ इथे संपला जातो। अगदी लवकरच जिथे नवाज आज पाहिलं ना तर गोलंदाजी अत्यंत सुरेख आहे, आणि जितकी गोलंदाजी सुरेख आहे ना तितकं क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम आहे इथे। नेक्स्ट बॅटर इथे मैदानामध्ये जर पाहायला गेलं आसिफला आपण पाहतो इथे मैदानामध्ये दबाव निर्माण झालेला आहे, आणि असे सामने अवघड सामने सुद्धा त्याने सोपे करून दाखवलेले आहेत, आणि कित्येक वेळा आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला आहे। परंतु समोरच्या बाजूने इथे कौतुक करावं लागणार आहे फैजल सोलापूर टीम इथे सातत्याने मात्र लढा देते आणि त्यामध्ये यशस्वी होते। की गोलंदाजी सुंदर आहे ना तितके क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर आहे, चुका होत नाहीत। एक एक झेल हा खूप महत्त्वाचा असणार आहे। स्ट्राईकला मात्र इथे असणार आहे तो आसिफ। यावेळेस पुन्हा हे संपलेलं आहे। धावफलकावरती जर वाईट साठी का सर गुड बॅटिंग टीमने पाहावं लागणार आहे ही मॅच पुण्याच्या बाजूने जाणार आहे। यावेळेस समोरच्या बाजूने आक्रमण चालवलं जात आहे आसिफच्या बॅट मधून, परंतु तिथे संघाचा संघनायक उभा होता। एकच धाव इथे मैदानामध्ये, एका धावेने षटक क्रमांक मैदानामध्ये 2 संपल्यानंतर धावफलकावरती धावा